चला नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, सध्याला महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे चर्चेत असणारी एक नवीन जाहिरात आहे बघा, आणि ती आहे DMER। आणि या DMERच्या पूर्णपणे जाहिरातीमध्ये एक महत्त्वाचं पद आहे तुमचं, ज्या पदाचं नाव लक्षात ठेवलं बघा, ते आहे ते समाजसेवा अधीक्षक। मग आता या समाजसेवा अधीक्षक या पदामध्ये जो तुमचा अभ्यासक्रम आहे बघा, जो सिलेबस आहे, याच्यामध्ये मग ज्याला आपण GHचा सिलेबस म्हणूया, जसं मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि पूर्णपणे सामान्य ज्ञान, हा एक त्या ठिकाणी मोठा सिलेबस आहे। आणि त्याच्यानंतर बघा, ज्याला आपण तांत्रिक घटक म्हणतो, तो एक त्या ठिकाणी एक मोठा सिलेबस आहे बघा। जवळजवळ एक 40 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी तांत्रिक घटकावरती आहेत। असं दोन भागामध्ये पूर्णपणे हा तुमचा सिलेबस या ठिकाणी विभाजित केला गेलेला आहे बघा। त्यातली जी टेक्निकलचा जो पार्ट आहे बघा, मग या तांत्रिक घटकासाठी जो तुमचा विषय आहे तो विषय लक्षात ठेवचला बघा, ज्याला आपण समाजशास्त्र आणि सामाजिक कार्य असं म्हणूया। काय बोललो मी? समाजशास्त्र आणि सामाजिक कार्य। आता या विषयाचा एक तर काय झालं बघा, थोडासा हा विषय ज्याला आपण म्हणूया इकडं स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त अभ्यासला गेलेला नाही आहे। फार त्या ठिकाणी सेट नेट असेल किंवा राज्यसभा मेन्स वगैरे त्या एक्झाममध्ये हा सिलेबस आहे किंवा हा विषय आहे। पण आता आपलं जी पद आहे बघा, समाजसेवा अधीक्षक, या पदासाठी हा सिलेबस त्या ठिकाणी तुम्हाला आहे। मग आता यामध्ये नेमके कोणते कोणते त्या ठिकाणी प्रकरण आहेत त्यावरती एक 2 मिनिटं मी बोलतो। एक पहिला मुद्दा, आपल्याला समाजशास्त्राबद्दल एक बेसिक माहिती पाहिजे बघा। नेमकं समाजशास्त्र म्हणजे काय, किंवा या समाजशास्त्राचा उगम त्या ठिकाणी कसा झाला, कुठं झाला, कोणत्या देशात झालेला आहे, किंवा त्याच्या पाठीमागं थोडक्यात एक हिस्ट्री जी आहे बघा, ती आपल्याला क्लिअर पाहिजे। त्यानंतर दुसरा मुद्दा, काही महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ आहेत। मग त्यामध्ये ऑगस्ट कॉम्त आहे, बरोबर नाही, कार्ल मार्क्स आहेत। त्यानंतर आपल्या भारताचा जर आपण विचार केला बघा, इरावती कर्वे आहे, डॉक्टर श्रीनिवास आहेत। म्हणजे हे मेन जे शास्त्रज्ञ आहेत बघा, ज्यांनी त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळं कार्य केलेलं आहे, त्यांचा एक आपल्याला अभ्यास करावा लागतो। म्हणजे सिलेबसमध्ये या ठिकाणी शास्त्रज्ञ हा एक महत्त्वाचा पार्ट आहे। त्यानंतर बघा, समाज कार्याचे क्षेत्र, हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बघा। समाज कार्याचे क्षेत्र इथं तुम्हाला 100% 1-2 तरी प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये आहेत, म्हणजे आहेत बघा। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं, थोडासा समाज कार्याबद्दलचं जे प्रशासन आहे बघा, मग केंद्रीय पातळीवर असेल किंवा त्या ठिकाणी राज्य पातळीवरला आहे, ते नेमकं कसं चालतं, कशा पद्धतीने चालतं, समाजसेवक वगैरे सर्व गोष्टींचा आपल्याला काय करायचं बघा, यामध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत। त्यानंतर सामाजिक सेवा हे एक महत्त्वाचं प्रकरण आहे। त्यानंतर समाजातील समस्या, जसं बघा गुन्हेगारी आहे, बरोबर आहे की नाही, बालमजुरी आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, सरळ त्या ठिकाणी अजून लिंग भेदभाव आहे। अशा बऱ्याचशा त्या ठिकाणी समाजामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, तर त्या समस्यांचा आपल्याला काय करावं लागतो बघा, त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो। त्यानंतर सामाजिक संस्था हे एक महत्त्वाचं त्या ठिकाणी त्यातला पार्ट आहे। मग त्याच्यामध्ये बघा कुटुंब आहे, विवाह आहे, बरोबर आहे की नाही, बाकी वेगवेगळ्या त्या ठिकाणी संस्था आहेत ज्या समाजाशी संबंधित आहेत बघा, त्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो। त्यानंतर बघा, या ठिकाणी संस्कृती आहे। त्यानंतर समाज कार्याशी संबंधित त्या ठिकाणी एक बेसिक माहिती असते बघा, ती पण आपल्याला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर आपण जर बघितलं बघा, सामाजिक स्तरीकरण आणि परिवर्तन हा एक महत्त्वाचा या ठिकाणी पार्ट आहे। त्यानंतर बघा, सामाजिक योजना आणि कायदे हे आपल्यासाठी एक महत्त्वाचे आहेत। त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, मानवी अधिकार, त्यानंतर सामाजिक सुरक्षितता, तर हे आपले काही महत्त्वाचे प्रकरण। आता याच्यामध्ये सब पॉईंट अजून भरपूर आहेत, हे फक्त तुम्हाला मेन प्रकरणांची हेडलाईन त्या ठिकाणी मी सांगितलेली आहे। तर अशा प्रकारे त्या समाजसेवा अधीक्षकसाठी जो तुमचा टेक्निकल पार्ट आहे बघा, त्यासाठी हा सिलेबस आपल्याला परीक्षेमध्ये विशेष करून त्या ठिकाणी विचारला जातो बघा। मग आता झालंय काय बघा, एक तर पहिला मुद्दा, या विषयाची जी संदर्भ ग्रंथ आहेत ही त्या ठिकाणी जास्त उपलब्ध नाही आहेत, आणि त्यामुळे आपण काय केलं बघा, या स्पेशली समाजसेवा अधीक्षक मधला हा जो टेक्निकल पार्ट आहे, या टेक्निकल पार्टची एक नवीन स्पेशली बॅच जी आहे ही आपण त्या ठिकाणी सुरू करतोय। तर या बॅचची जी मूळ प्राइस आहे बघा, ती आहे त्या ठिकाणी 1299, परंतु 26 तारखेपर्यंत जनरली आपण जर विचार केला बघा, 19 तारखेपर्यंत, 26 नाही आहे, 19 तारखेपर्यंत ही बॅच त्या ठिकाणी आपण सुरू करतोय। पुढचे काही दिवस त्या ठिकाणी यूट्यूबला आपले डेमो चालतील, आणि प्रॉपर 19 तारखेपासून आपली डायरेक्ट ॲपमध्ये पूर्णपणे जे लेक्चर आहेत बघा, हे लेक्चर त्या ठिकाणी सुरू होतील। आता या लेक्चरचा फॉर्मॅट नेमका कसा असणार आहे बघा, ते लक्षात घ्या। या ॲपमध्ये किंवा या बॅचमध्ये जे आपले लेक्चर चालणार आहेत, हे 2 फॉर्मॅटमध्ये। एक पहिला मुद्दा, लेक्चर तुमचे लाईव्ह पण असतील, आणि ज्या मुलांना लाईव्ह लेक्चर करणं पॉसिबल होणार नाही आहे, बरेचसे मुलं जॉब करतात किंवा अजून त्या ठिकाणी वेगवेगळे काही अडचणी असू शकतात बघा, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर करणं पॉसिबल नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना
या ठिकाणी ही बॅच रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण उपलब्ध आहे, म्हणजे 2 फॉर्मॅटमध्ये, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. ओके. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे बघा की या बॅचमध्ये जो तुमचा सिलेबस आहे, जे तुम्हाला या ठिकाणी मी प्रकरण शिकवणार आहे, त्या प्रत्येक प्रकरणाची जी PDF आहे बघा, ही PDF आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाईल. तिसरा मुद्दा, प्रत्येक प्रकरणावरती बघा या ठिकाणी आपण ज्याला घटक वाईज चाचणी असं म्हणूया, म्हणजे प्रत्येक प्रकरणावरती आपली एक छोटीशी एक 20-30 प्रश्नांची एक टेस्ट जी आहे बघा, ती टेस्ट त्या ठिकाणी अवेलेबल केली जाईल. आणि त्याच्यानंतर बघा फायनली संपूर्ण सिलेबस झाल्यानंतर एक फायनली बघा सर्वात शेवटी आत्तापर्यंत जेवढ्या तुमच्या परीक्षा झालेल्या आहेत, या प्रत्येक परीक्षेत आलेले प्रश्न आणि काही त्या ठिकाणी बघा इथं अजून नवीन प्रश्नांची तयारी जी आहे ही या बॅचमध्ये आपण करून घेतोय बघा. ठीक आहे. त्यामुळं लक्षात घ्या, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट आहे, PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स अवेलेबल आहेत, टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि फुल लेंथमध्ये पण त्या ठिकाणी टेस्ट या बॅचमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातील. आता या बॅचचं जे ड्युरेशन आहे बघा, ते नेमकं किती आहे, तर सरासरी लक्षात ठेव चला एक्झाम होईपर्यंत आपण त्याला म्हणूया. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव चला, या बॅचचं ड्युरेशन आपल्यासाठी आहे बघा फक्त आणि फक्त 2 महिने. काय बोललो मी? 2 मंथ, 2 महिने फक्त आपल्याला हे क्लास त्या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात असणार आहेत. बाकी अदरवाईज पुढचे 6 महिने, काय बोललो बघा मी, पुढचे जे 6 महिने आहेत तर ही बॅच आपल्याला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध राहील. म्हणजे 2 महिने हे आपले लाईव्ह क्लास चालतील, कारण की 2 महिन्यामध्ये हा सिलेबस आपला कंप्लीट होऊन जातो. एक 70 ते 80 लेक्चर याच्यामध्ये असतील आणि तेवढ्या लेक्चरमध्ये आपला बरोबर त्या ठिकाणी हा कंटेंट कव्हर होतो बघा. आणि त्याच्यानंतर 6 महिने तुम्हाला ही रेकॉर्डेड स्वरूपात बॅच या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच या ठिकाणी जॉईन करायची आहे त्यांनी काय करायचं बघा, प्ले स्टोअरला जायचं आहे आणि हे एक ॲप आहे बघा, घेऊ का परीक्षा. काय बोलतोय? घेऊ का परीक्षा हे एक ॲप आहे. हे ॲप त्या ठिकाणी प्ले स्टोअरवरनं आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल करून बघा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ही बॅच पाहायला मिळते. तर ह्या बॅचला आपण त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. ओके. प्रवेश घेण्याची जी लिंक आहे बघा, ही त्या ठिकाणी आजपासून सुरू झालेली आहे. 19 तारखेपर्यंत आपले यूट्यूबला डेमो सेशन चालतील आणि त्याच्यानंतर डायरेक्ट काय बघा ॲपमध्ये आपले हे लेक्चर त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. प्ले स्टोअरला जा, हे ॲप त्या ठिकाणी इन्स्टॉल करा आणि जर आपल्याला प्ले स्टोअरला हे ॲप जर नाही मिळालं, कारण की नवीन आहे त्यामुळे बऱ्याचदा त्या ठिकाणी सर्च होत नाही आहे तिथं, तर आपण डायरेक्ट काय करा बघा, या नंबरवरती SMS करू शकता, 99 75 75 54 99 या नंबरवर SMS करा. ॲपची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी पाठवली जाईल आणि या बॅचची जी प्राईज आहे बघा, तशी ही प्राईज आहे त्या ठिकाणी 1299. परंतु जे विद्यार्थी 19 तारखेपर्यंत या बॅचमध्ये प्रवेश घेतील अशा विद्यार्थ्यांसाठी प्राईज आहे 599. ओके. त्यामुळं लवकरात लवकर या बॅचमध्ये प्रवेश घ्या, कारण की वेळ आपल्याकडे अत्यंत कमी आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला सिलेबस त्या ठिकाणी जास्त कव्हर करायचा आहे आणि प्रॅक्टिससाठी वेळ जो आहे बघा, तो पण त्या ठिकाणी पुढे आपल्याला तो लागणार आहे. त्यामुळं आपण जर या पदासाठी जर तयारी करत असाल तर जास्त विचार नका करू, डायरेक्ट त्या ठिकाणी बॅचमध्ये प्रवेश घ्या आणि आपले लेक्चर या ठिकाणी सुरू होतील. ठीक आहे. तर थांबू आपण, भेटूया डायरेक्ट आपण आपल्या बॅचमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.